काय गो सुचल्या? सुषमा काय झाला? तुका काय करूचा? तुका तुझा काम हा ना? तसा नाही गो, तू रागवलेला दिसलास ना म्हणून विचारलंय. वय रागवलंय मी आणि या रागाच्या भरात एखाद्याचा जीव घेईन. काय झाला? या सुषमा काय रस्त्यावर पडलेला हा का? जो कोणी येता आणि बोलून जाता माका काय मन नाही हा? माका दुःख होत नाही? घरातली तर घरातली, या घराबाहेरची माणसं सुद्धा बोलूक लागली आहेत माका. कोण बोलला तुका? तो इलो हा ना, तो विश्वासराव. काय म्हणालो? माझ्यावर आळ घेतला, नेनेंका मारल्याचो माझ्यावर. कोण हा तो? किती ओळखता तो सुशल्याक? ते का काय माहित माझं दुःख? माझ्या आईन झाडाक लटकून जीव दिलान तेव्हा तो कोणी विचारला नाही शेवंता कोणी मारल्यान, कोणामुळे मेला शेवंता? सगळ्यांका फक्त एवढंच दिसता, शेवंता वाईट होता, या घरात योग बघत होता आणि शेवंतांना झाडाक लटकून जीव दिलान. माझी आऊस गेली हा ना, म्हणून माका पिडतात सगळी जण. सगळ्यांका फक्त मीच दिसतंय, पण ह्यो पाहुणं गपरावला नाही ना, तर याचा जीव घेईन मी. अरे या बघ सुषमा, मी काय सांगते तुका, या कसलो पण वाद करू नकोस, उगीच फसशील. आता नेनेंचा खून झालेला हा, आणखीन त्याच्यात काय झाला तर तुझ्यावरच सगळे आळ घेत. तर तू गप राह फक्त. मी गपच राहतय, पण ही माणसा डिवचतात ना माका, मग यांना पण कळत किती विचारी हाय मी. माका बोलूच हा तुमच्याशी. मला काम आहे. तुमची कामा होतच राहतील, पण आधी या घरात काय चाललेलं हा ता थांबवा. तुमच्या धाकट्या भावाक सांगा माझ्या वाट्यात जाऊ नको म्हणून. काय केलंय अभिरामाने? मी अभिराम भावाक आणि त्यांच्या मित्राक बोलताना बघितलंय. या घरात जा काही होता त्या सगळा अभिराम भाऊ त्याच्या मित्राक सांगतात, आणि त्यांचा यो मित्र नेनेंच्या खुनाचा आळ माझ्यावर घेता. कोणी काय केलंय ते कळेल. पोलीस आहेत तपासासाठी. मग पोलिसांका त्यांचं काम करू दे. ही बाहेरची माणसं किती ढवळाढवळ करतात. माझो वाद नायकांशी हा, मग ही बाहेरची माणसं कशाला मध्ये पडतात? माका जर कुणी काही बोलला ना तर मी ऐकून घेणाऱ्यातला नाही हा. या घराचे बाभाडे काढीन मी. या सगळ्यांका ओरडून ओरडून सांगेन की नायकांनीच नेनेंना मारल्यानी. माझ्या हातात बेडो घालूक निघालास काय? गुड. पात्राने ना असं मध्येच संतुलन सोडून द्यायला हवं. ती एकसारखी वाटायला नको, परिस्थितीप्रमाणे बदलत जायला हवी. तशी तू आत्ता बदलली. गुड. विश्वास, मला ना तुझं म्हणणं पटलंय. घरात दागिने ठेवण्यात ना खूप रिस्क आहे, आणि घरातल्यांना पटलेलं नाहीये ना. कोणाला? म्हणजे दत्तादा, सरिता वहिनी. मी तुला तेच सांगतोय, त्यांना समजवण्याचा प्रयत्न कर. तुला जमत नसेल तर मी सांगतो. नाही नाही, नको नको प्लीज, तू नको समजवस त्यांना. का? काय झालं? हे बघ विश्वास, मला माहिती आहे तू माझा मित्र आहे म्हणून हे सगळं सांगतोस. तुला या घरातल्यांबद्दल वाटतं म्हणून तू असं बोलतोस, पण हे त्यांना नाही कळत ना. तू दागिन्यांच्या मुद्द्यांवर बोलला, त्यांना असं वाटलं असेल की तू इंटरफिअर करतोस. पण असं वाटण्याचं कारणच काय मुळे? हे बघ, जेव्हा तू सजेशन देत होता ना तेव्हा त्यांची नकार घंटा सुरू झाली. त्यात तू सुषमाला बोललास. पण याच्यात घरातल्यांना राग येण्यासारखं काय आहे?
सुषमा कुठल्या गोष्टीचा कसा फायदा घेईल ना हे तुला माहिती नाही. त्यात तू तिला इथे नकोयस आणि आमच्या घरातल्यांना जे तुझ्याबद्दल वाटतंय ना त्यात ते अजून भर टाकणार, त्यांना भडकवणार आणि आमच्या घरातले भडकणार. हेच तर घरातल्या माणसांना कळायला हवं ना. सुषमाच्या आईनं झाडाला लटकून गळफास घेतला, हेच शस्त्र मिळालंय सुषमाला तिच्या हातात, तिच्या आईच्या मृत्यूचं. आणि त्यामुळे ती डिवसतीये तुम्हाला सगळ्यांना, आणि त्यामुळे ती सगळ्या संकटात तुम्हाला सगळ्यांना ओढतीये. आणि जर हॉस्टेलला नसतो ना तर शेवंताला गळफास लावूच दिला नसता, म्हणजे काहीच घडलं नसतं. पण आता या प्रकरणाचा छडा लावलाच पाहिजे. विश्वास, माझा ऐकशील? तू नको पडूयात. सुषमाने मला धमकी देऊन ऑलरेडी मला या प्रकरणात ओढलंय. बघू आता ती काय करते ते. तुमची त्या पात्र आता परिस्थिती माका काय कळत नाही हा, आणि माका काही घेणं देणं पण नाही हा त्याच्याशी. पण माझ्या वाट्यात जाशाल ना तर सगळं संपवून टाकी ना मी. तेव्हा ते का माझ्या समोर बोलवा आणि काय ता बोलून घेवा. हे बघ सुषमा, विश्वासराव जे तुला बोलला ते बोलला, पण आता या घरात वाद नको. वाद मी उकरत नाही, या घरातली माणसं उकरतात, आणि या घराबाहेरची पण. हे बघ, मी तुला हात जोडतो, जे झालं ते झालं, पण हा विषय आता बंद करा. मी कंटाळलोय सगळ्याला. माधव काय चाललंय? हात जोडून तू हिला काय रिक्वेस्ट करतोयस? हे बघ, मला या घरात वाद नकोय. हे कोणाला सांगतोयस तू? वादांच्या कारणांपैकी एक ही सुद्धा आहेच ना. हिच्या समोर हात जोडतोयस, हिला विनवणी करतोयस. मग कोणाला सांगू निलिमा? कोणाला आणि काय काय समजावू? कोणाला काहीही समजावण्याची गरजच नाहीये. तू पडू नकोस या सगळ्यात. सुषमा, वर जा. नाही जाणार मी वर. मी काय तुमची गुलाम नाही आहे. तुम्ही सांगाल तसं ऐकू आणि तुम्ही सांगाल तसं वागू. मी हाय कोणाचंच ऐकणार नाही. काय झाला? कशाक वाद सुरू आहात? आई, काही झालेलं नाहीये, तू आज चल. कित्या त्यांका पण सांगा ना. या घरातल्या माणसांनी माका त्रास दिलेलोच हा, पण या घराबाहेरची माणसं पण बोलूक लागली ना तर मी सहन करूच आहे नाही. तुका कोण कित्याक बोलात? लोकांका कामा नाही हत? कामा हत ना मग सांगा तुमच्या जिल्ह्याच्या मित्राक. इलो हा तर गप राहूक सांगा. घरातल्या गोष्टीत पडू नको. आज माका बोलला हा, उद्या तुमका बोलत. पण असं का करेल कोण? पण माधवा एक हा त्या घरातल्या गोष्टींमध्ये पुढे कुणी सांगितलेला हा? आता हे बाहेरचं माणूस सांगणार काय आपण काय करायचं आणि काय नाही ता? नाही तर काय, आजवर आयन दागिने जपून ठेवल्यानी ना, मग यापुढेही जपूक ठेवूक होय. अगं पण तो दागिन्यांच्या सेफ्टीसाठी बोलतोय. काय चुकलं त्यात त्याचं? हा, पण ता ठरवणारा ह्यो कोण? तुमचं लेखच सांगतात ते का घरात यावता तावता. बघितलंच आहे, अभिरामा कळूक नको बाहेरच्या माणसात काय सांगायचं आणि काय नाही ता. तो घरात येलो आणि घरात दागिने चोरूचा प्रयत्न केला कोणीतरी. दागिन्यांका कोण हात लावता तास मी बघतय. अहो तुम्ही कित्याक नाही काय बोलत? अहो घरातले दागिने बाहेर काढून निघालेत. काहीतरी करा तुम्ही. या सुशल्याक आणि विश्वासराव घराच्या बाहेर काढा. या पण घर लुटात. मी नाही लुटणार दागिने. ते माझ्या आईचे दागिने आहेत. माझा हक्क हा त्याच्यावर, आणि ते दागिने मी घेऊनच राहीन. कसलो हक्क तुझो? काय नाही मिळवता तुका? ह्या बघा काय बोलता. हे का घरातून बाहेर काढा, नाही तर मही घर सोडून जाईल. बाहेर काढाय का? ही औशीचे दागिने व्हायत तुका? काय नाही मिळूचे तुका? तुका घरात ठेवचंय पण नाही मी. बाहेर व्हायसून बाहेर हो. आधी तो इलो हा ना, त्या काय घरातून बाहेर काढा. माका पण तास वाटता.
त्या ईश्वसरावाक बाहेर काढूक होयो. पाहुणं म्हणून इलो हा ना, मग पाहुणा म्हणून रवायचं आणि जायचं आता नाही. हो किती आमच्या घरच्या भानगडीत नाक खूप असता. आता जर येणे खेका बाहेर नाही काढला तर हेच उद्या दागिन्यांचं काय ता करत. अरे पण अभिरामाला काय चाललंय आता? कशावरून भांडण सुरू आहेत? अभिरामा, जा काय चाललेला तर बरोबर नाही हा. दादा काय झालं ते सांग मला नीट. हे बघ, पाहुण्यांनी पाहुण्यासारखा रोखया आणि ह्या जर कळत नसतात ना तर त्याचा त्रास घरात राहणार का होता. म्हणजे काय म्हणायचंय तुला? करेक्ट आहे. मी पाहुणा, तुम्ही घरातले. करेक्ट आहे. यात कळता हा ना, मग किती असा वागतास? वहिनी अगं काय बोलतेस तू? मित्र आहे तू माझा. म्हणून गपरावला. तर त्याच दिवशी हातात बोचका देऊन बाहेर काढला असता. दादा अभि काय आहे त्यांचं म्हणणं काय ते तरी कळू दे. काय झालंय? तुका घरातल्या गोष्टींमध्ये पडू कोणी सांगितलेला आम्ही काय पण करू? दागिने घरात ठेवून तर बाहेर ठेवू. तुका काय करूचा? माझ्यावर आळ घेत होतस ना. मी ठरवलंय तर या सगळ्या नायकांका अडकवीन तुझ्यामुळे. सुषमा तोंड सांभाळ तुझं. राम अभिराम, मी तिच्याशी बोललो, घरातल्या सोन्याविषयी बोललो. आता समोरची बाजू हे ऐकून घ्यायला हवी ना. हे बघ, आमका एवढंच म्हणूचा, तू आत्ता या घराच्या बाहेर जा. ठीक आहे, मी तयार आहे. विश्वास? हो खरंच मी तयार आहे. पण मी का घराबाहेर जायचं? का? घरातले दागिने बँकेत सुरक्षित ठेवायला सांगितले म्हणून? तू खून केला नाहीयेस ना, मग तुला का राग आला? का माझी घराबाहेर जाण्याची वाट बघतेस? तुम्हालाही वाटतं मी घराबाहेर जावं असं? अहो, घरातले दागिने बँकेत सुरक्षित राहतील म्हणून ठेवायला सांगितले होते. या माझ्या सांगण्याचा राग आलाय का दागिने आपल्यापासून दूर जातील याचा राग आलाय? मला वाटतं तुझ्या प्रश्नाचं उत्तर इथे कोणाकडेच नाहीये. या घरातले दागिने खय बाहेर जाऊचे नाही. जातलस तर तूच बाहेर जातलस. ह्यो असो जायचो नाही. पोलिसांका बोलवा. आई अगं काय बोलतेस तू? वय हे का दागिन्यांचा कळल्यावर ह्याची पण डोळे फिरले हत. बोलवा पोलिसांका. देवा आहे का? नाहीतर हे असं जाणार नाही. माधव भाऊजी फोन लावा. एक मिनिट. तुम्ही कशाला करताय? मीच करतो. अजीब है यार, आजकल किसी पे भरोसा ही नहीं रहा. हॅलो, पोलीस स्टेशन. हा, नायकांच्या वाड्यावर या लवकरात लवकर. अर्जंट. विश्वास सॉरी. का? कशाबद्दल? तू मित्र म्हणून माझ्या घरी आलास रे, माझ्या लग्नाला आलास. मित्र म्हणून काळजी वाटली म्हणून तू हे सगळं बोललास. पण हे घरच्यांना नाही कळत ना. त्यांनी तुलाच घराबाहेर काढण्याची धमकी दिली. पोलिसांना बोलवलं. पोलिसांना मी बोलवलंय, पण तेही घरच्यांमुळेच ना. हे चूक माझीच आहे. मी घरातल्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करायला नको होतं. तुम्हाला तसं सांगितलंही होतंच, पण मी माझ्या मर्जीने वागलो. आणि घरातल्यांना राग आला कारण त्यांना वाईट वाटलं. एवढं साधं आहे. मला वाईट वाटलं. ही तुझी चूक आहे. मित्राला एवढंही जवळ करू नये की त्याचा त्रास होईल.
पण तू मित्र म्हणूनच सगळं केलंस ना रे. आणि मित्र म्हणून काहीही करत असताना त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करायचा नसतो. अरे पण आता पोलीस आले आणि तुला बघू रे काय होईल ते. अरे पण आज जे काही घडलंय ते मुळीच योग्य नाही. वहिनी काहीही झालेलं नाहीये. डोंट वरी. विश्वास एवढं चांगलं सुद्धा असू नये रे की लोक त्या चांगुलपणावरही आरोप करतील. आणि काहीतरी चांगलं करायचं असेल तर वाईटपणा हा घ्यावाच लागेल. अहो पण आता पोलीस येतील त्याचं काय? त्यांना त्यांची ड्युटी करू दे. मी माझं कर्तव्य पार पाडेन एक मित्र म्हणून. चला आज जाऊ. पण विश्वास त्यांनी. अरे काही होत नाही रे. चल टेन्शन नको घेऊ तू. चला पोलीस येतील. आता पोलिसात टाकतील तेव्हा कळत ये का? पण हिम्मत तर बघा. स्वतः पोलिसांना फोन करून बोलवल्या. हे झालंय ना ते खूप चुकीचं आहे. अभिरामा तू मध्ये बोला नको. जा काय होऊचा ना तो होऊन जाऊ दे. आई अभिराम उगाच माझ्यामुळे तुमच्यामध्ये वाद नको. माझं इंटरफेअर करणं त्यांना चुकीचं वाटलं आणि म्हणूनच त्यांनी हे पाऊल उचललं. मी जर 4 दिवस आलो असतो, पाहुण्यासारखा राहिलो असतो आणि निघून गेलो असतो तर अशी वेळच आली नसती. आपण पोलिसांना परत पाठवावं असं मला वाटतं. विश्वासराव तू इथून निघून जावं एवढंच जर यांना वाटत असेल तर. नाही आता पोलिसांकाच काय तर बघू दे. माझ्यावर आळ घेतल्याने नाही मग आता हे का साथ जाऊ दे. खडी फोडू. दादानू दादानू ओ दादानू पोलीस येले आहात. येऊ दे. आपणच बोलवलंय त्यांना. येवा आत येवा. ह्यो ह्यो बघा ह्यो आमच्या घरात इलो हा आणि आता बाहेर जागूक बघणार नाही. घेऊन जावा एका. आमच्या घरातून आमका सांगता दागिने खय ठेवायचो काय करायचा. माका तर ह्यो ठगच वाटता. वय वय हे का घेऊन जावा नाहीतर हो आमचा घर लुटान घेऊन जाय. ह्या काय हा खूप कोण असतो विश्वासराव? म्हणजे तू. हो मी रणजित विश्वासराव. या वाड्यामध्ये बरंच काही घडतंय. या वाड्याशी संबंधित नेने वकिलांवर वार झाला आणि आता त्यांचा खूनही झाला. या खुनाचा आणि या वाड्यामध्ये घडणाऱ्या घटनांचा तपास करण्यासाठी मी इथे आलोय. मी शोधून काढणार आहे खुनी कोण आहे ते. आणि त्याचबरोबर या वाड्यामध्ये खरंच भूत आहे का कोणी माणूस हे मुद्दाम करतंय त्याचाही छडा लावणार आहे. विश्वासराव म्हणजे तू खरंच पोलीस? हो मी रणजित विश्वासराव. अजीब है
आजकल किसी पे भरोसा ही नहीं रहा।